तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर स्वतः आपल्याशी फोनवरून जोडले गेले। दीपकजी, संबंधिताने आपल्यावर आरोप केलाय की आपण त्याचे 2 कोटी रुपये थकवलेत, आपली पहिली प्रतिक्रिया? हे बघा, मी कोणाचे पैसे थकवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। शेवटी कोणीही स्कीम मध्ये काम केलं असेल तर सरकारी नियमानुसार त्यांची बिलं सरकार त्यांना अदा करत असतं। उलट त्यांच्याबद्दल एक सहानुभूतीपोटी मी त्यांना व्यक्तिगत सुद्धा मदत केलेली आहे, चेकने मदत केलेली आहे। त्याच्यामुळे त्यांनी माझ्यावर असे आरोप व्यक्तिगत करणं अत्यंत चुकीचं आहे। त्यांनी विद्यार्थ्यांकडून डायरेक्ट एक साईट ओपन करून पैसे गोळा केले असं डिपार्टमेंटचं म्हणणं होतं। तर त्यांनी त्याच्यावर खुलासा डिपार्टमेंटने त्यांच्याकडे मागितलेला होता, तर तो त्यांनी देणं आवश्यक आहे। शेवटी सरकारी नियम असतात आणि त्या नियमाचं पालन प्रत्येकानेच करायला लागतं। अशी जर अनियमितता केलेली असेल तर कोण मदत करू शकत नाही त्याला। मात्र त्याने एक कॉन्ट्रॅक्ट घेतला होता ज्यातून आपले 2 कोटी शासनानं थकवल्याचा त्याने आरोप केला होता। काही मागण्या त्याच्या होत्या असा त्याने व्हिडिओतून उल्लेखही केला होता, ज्याची प्राथमिक माहिती आता समोर आली आणि आपल्या कार्यकाळात शासनाकडून त्याचे हे पैसे थकवण्यात आल्याचा त्याने आरोप केलाय। यात अजूनही कितपत तथ्य आहे? नाही, याच्यामध्ये तथ्य बिलकुल नाही। त्याचे जर काही पैसे येणं असतील तो शासनाकडे तशी रितसर मागणी करू शकतो। शासनाचे पैसे कोणाचेच बुडत नसतात। त्याच्यामुळे त्यांनी त्याच्याकडे जे काही हे असेल त्या संदर्भातले कागदपत्र, ते रितसर कागदपत्र त्यांनी सादर केले पाहिजेत किंवा मुलांकडून त्यांनी डायरेक्ट जर पैसे घेतले नसते, पैसे घेणं हे मुळात चुकीचं आहे ना। शासनाच्या स्कीम मधून तुम्ही कुठल्या रोहित आर्याची आणि आपली याआधी कधी भेट झाली आहे का? त्यांची ते जे स्वच्छता मॉनिटर कार्यक्रम चालवत असल्यामुळे त्यांची माझी भेट झालेली आहे, 100% झाली। अच्छा, असं भेट घेण्यामध्ये काही चुकीचं नाही। हा, मग हे पाऊल उचलण्याआधी त्याने काही याच्या आधी आपल्याशी बोलणं झालं होतं त्याचं? नाही, माझ्याशी का बोलणं होणार? नाही, त्याने आपल्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं होतं अशी माहिती आहे, तर त्याआधी काही बोलणं आपल्याशी झालं होतं? नाही, हे बघा, त्यांना जेवढी काही मदत करता येईल डिपार्टमेंटचा मंत्री म्हणून ती मी केलेली आहे। तशा डिपार्टमेंटला सूचना दिलेल्या आहेत। शेवटी कागदपत्राची पूर्तता त्यांनीच करायला लागते ना। किंवा एवढे पैसे त्यांना देणं आहे असं तर त्याच्यामध्ये त्यांना काहीतरी त्यांच्याकडे असेल ना त्याचा पुरावा। आपण म्हणताय आपण मदत केली होती, ती मदत नेमकी काय होती? नाही, मला आता ते आठवत नाही, परंतु मी चेकने त्यांना त्यांची परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना स्वतः व्यक्तिगत मदत केलेली। त्याचा ह्याच्याशी काही संबंध नाही। आपण व्यक्तिगत मदत केली असेल, मात्र शासनाने त्याचे 2 कोटी रुपये थकवलेत। ही शासकीय मदत करण्यासंदर्भात आपण काही मदत केली आहे त्याला? नाही, हे बघा, मी आपल्याला पूर्वी सुद्धा सांगितलं की त्यांनी मुलांकडून डायरेक्टली पैसे घेतले असं त्यांच्या बाबतीतले कागदपत्र डिपार्टमेंटने सादर केले। त्याच्यामुळे त्याचा खुलासा त्यांनीच केला पाहिजे ना, मी कसा करू शकतो? तर त्यांनी शेवटी त्यांच्याकडे जर काय असेल तर त्यांनी ते दिलं तर त्यांना ते पैसे मिळू शकतात। 2 कोटी रुपये असतील असं मला स्वतःला बिलकुल वाटत नाही, आणि एखादी स्कीम राबवण्यासाठी कोणी काही 2 कोटी रुपये देत नाही। 2 कोटी नाही तर मग नक्की रक्कम किती आपल्याकडून काही कळू शकेल? आता तुम्ही मला कसा प्रश्न विचारता? म्हणजे ती स्कीम आहे, स्कीम मध्ये ज्यांनी काम केलं त्यांनी आपली बिलं द्यायची असतात, याच्याशी मंत्र्यांचा काही थेट संबंध येत नाही। आम्ही स्कीम मंजूर करतो, त्यांच्या काही डिफिकल्टी असतील तर आम्ही अधिकाऱ्यांना सूचना देतो की त्यांना मदत करा। सर, खरं तर ही त्यांचा खुलासा त्यांनी त्या डिपार्टमेंटला केला पाहिजे। सर, खरं तर ही आधीच्या सरकारच्या काळातली घटना आहे। नक्की याच्यातल्या त्रुटी काय आहेत? एवढे दिवस का लागतायत त्याचे पैसे परत मिळायला? ते तुम्ही डिपार्टमेंटला विचारलं पाहिजे। त्याचे पैसे एवढे पैसे देणं असेल असं मला बिलकुल स्वतःला वाटत नाही। मग ती रक्कम किती होती, काही अंदाज? ते मला कसं करणार? ते डिपार्टमेंटला माहिती असतं। त्यांनी जे काम केलेलं असेल त्याची बिलं त्याच्याकडे असतील ना, त्यांनी ते तिथं क्लेम केलं पाहिजे। आणि जर मुलांकडून डायरेक्ट पैसे घेतले असतील तर तो एक क्राईम असतो ना। सर, संबंधिताने आपल्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याइतपत टोकाचं पाऊल उचललं होतं, त्यानंतर म्हणजे त्याआधी त्याने डिपार्टमेंट कडून काही त्रुटी काढण्यात आल्या होत्या का? आपल्यापर्यंत काही पोहोचल्या होत्या का की काय त्रुटी आहेत नेमक्या?
नाही, आपण मला असे प्रश्न विचारताय की जणू काही मी आरोपी असल्यासारखे मला आपण प्रश्न विचारताय. एखाद्या माणसाचं बिल जर खरोखर शासनात देणं असेल तर शासन ते देतच ना. नाही सर, यासाठी त्रुटी त्यांनी आहेत ते मी आपल्याला पुन्हा सांगतोय की त्यांनी मुलांकडून डायरेक्ट पैसे एक साईट ओपन करून घेतली आणि त्याचे पुरावे डिपार्टमेंटने सादर केल्यामुळे ते अडचणीमध्ये आलेले आहेत. तर आता त्याची बाजू तुम्हाला त्याच्यासाठी घ्यायची असेल तर ते तुमचा प्रश्न आहे, तो माझा प्रश्न नाही. अशा तऱ्हेने कोणी शासनाच्या स्कीम मध्ये अकाउंट उघडू शकत नाही, त्याच्यावरून पैसे कलेक्ट करू शकत नाही. त्याच्यामुळे त्यांनी त्याचा खुलासा केला तर त्यांचे किरकोळ काही ड्यूज असतील तर ते त्यांना मिळतील. शासनाचे पैसे कधीच बुडत नसतात. रोहित आर्याकडून काही चुकीच्या गोष्टी घडल्यात असं आपलं म्हणणं आहे. नेमकं त्याच्यावर कारवाई काही केली गेली होती का? हे बघा, मी आपल्याला सांगतो की शेवटी मुलांना ओलीस धरणं योग्य आहे का किंवा उपोषण करणं योग्य आहे का? समजा एखाद्या कंत्राटदाराचं बिल असेल तर तो आपलं बिल सादर करतो ना. अर्थातच सपोर्ट, मग त्याच्या सपोर्ट मध्ये तो डॉक्युमेंट्स आपले सादर करतो. त्याने ते केले पाहिजेत. अर्थातच हे नियम असतात ना, शासनाच्या नियमाचं पालन प्रत्येकाने केलंच पाहिजे. अर्थातच हे कृत्य खरोखर म्हणजे योग्य नाहीच आहे, पण त्याआधी याची पार्श्वभूमी काही माहिती समोर आली, त्यानंतर काही प्रश्न स्वाभाविक होते जे आपल्याला विचारणं भाग होतं, ज्याची उत्तर आपण दिलीत. धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी.